आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर अपडेट्स। अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये 11 दिवसांपासून भयंकर युद्ध सुरू आहे। युद्धात तेहरानसह अनेक इराणी शहरं उद्ध्वस्त झाली आहेत, तर 1332 हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय। लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ल्यांमध्ये 339 हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय, तर अमेरिका इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यामुळे 12,000 इराणी नागरिक जखमी झालेत। 11 दिवसांच्या युद्धामध्ये इराणचं नौदल, वायुदल जवळपास नष्ट झालंय। इराणची जवळपास 51 जहाजं अमेरिकेनं बुडवली आहेत आणि इराणचे बहुतांश बडे नेते मारले गेलेत। इराणच्या सगळ्यात सरकारी लष्करी मुख्यालयांवरती हल्ला करून ती बेचिराख करण्यात आलेली आहे। या युद्धाच्या झळा आता जगाला बसू लागल्या असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलंय। युद्ध लवकरच संपेल, अनेक अर्थांनी आम्ही हे युद्ध जिंकलोय असं ट्रम्प यांनी म्हटलंय। इराणचं नौदल, वायुदल आम्ही बेचिराख करून टाकलंय। इराणच्या 5,000 ठिकाणांवर आम्ही हल्ला केलाय। त्यांच्याकडून जगावर अणुहल्ल्याचा धोका होता, तो आम्ही उधळला असं ट्रम्प यांनी म्हटलंय। मोज्तबा खामेनेंची नियुक्ती आपल्याला आवडलेली नाही। कट्टरतावादी विचारसरणीचे उरले सुरले इराणी नेतेही लवकरच मारून टाकू असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। They were going to take over the Middle East and they were going to try and destroy Israel. So we stopped it with good timing, and we're very proud to be involved in this, and it's going to be ended soon. And if it starts up again, they'll be hit even harder. आखातात सुरू असलेल्या युद्धाच्या झळा आता भारतीय हॉटेल व्यवसायाला बसण्यास सुरुवात झाली आहे। व्यावसायिक सिलेंडरच्या तुटवड्यामुळे बंगळुरूमध्ये आजपासून हॉटेलला टाळं लागणार आहे। बंगळुरू हॉटेल असोसिएशनने केलेल्या घोषणेमुळे फूड इंडस्ट्रीला मोठा धक्का बसणार आहे आणि यामुळे नोकरदार पर्यटकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो। हॉटेल चालकांनी तेल कंपन्यांना तातडीने गॅसचा पुरवठा सुरू करण्याचं आवाहन केलेलं आहे। आणि इराणने जागतिक तेल पुरवठा रोखला तर त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली। तेल पुरवठ्यात खोडा घातला तर असा हल्ला करू की इराणला भविष्यात डोकं वर काढणं कठीण होऊन बसेल असं ट्रम्प यांनी म्हटलंय। युद्धाचा जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होऊ देणार नाही असंही ते म्हणाले। होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजांना अमेरिकन नौदल सुरक्षा देईल असं त्यांनी म्हटलंय। दरम्यान तेल पुरवठादार देशांवर काही निर्बंध असतील तर ते हटवण्यात आलेत असंही ट्रम्प यांनी जाहीर केलंय। इराणची राजधानी तेहरानवर अमेरिकेनं मोठा हल्ला केलाय। अमेरिका आणि इस्रायलनं तेहरानवरती प्रचंड बॉम्ब वर्षाव केलाय। तेहरानच्या पूर्व भागात रहिवासी भागावरती हल्ला करण्यात आलाय आणि 40 जण या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडल्याचं कळतंय। इराणमधील युनेस्कोच्या हेरिटेज साईट्सही मोठं नुकसान झालेलं आहे। आखाती युद्धाचा कच्च्या तेलाला फटका बसल्यानं आता G7 देशांनी राखीव कच्चं तेल उपलब्ध करण्याची तयारी केली आहे आणि त्यानुसार 400 दशलक्ष बॅरल कच्चं तेल बाजारात आणलं जाऊ शकतं। हे जवळपास 6,320 कोटी लिटर इतकं तेल असेल। त्याचवेळी कच्च्या तेलाची वाहतूक नियमित करण्यासाठी अमेरिका देखील विशेष नियोजन करतेय। त्या अंतर्गतच इराणच्या खर्ग बेटांचा ताबा घेण्याची तयारी अमेरिकेनं केली आहे। या बेटांवरती इराणचा मोठा तेल साठा आहे। G7 देशांचा राखीव साठा आणि खर्ग बेटांचा ताबा हे एकमेकांना पूरक असेल असं सांगितलं जात आहे। आखाती युद्धाचा भारतावरही विपरीत परिणाम झालेला आहे। देशात अनेक भागात गॅस तुटवडा जाणवू लागलाय आणि त्यामुळे उद्योगांना मोठा फटका बसतोय। घरगुती गॅस पुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे। घरगुती गॅस बुकिंगसाठी 21 दिवसांऐवजी आता 25 दिवसांचा कालावधी देण्यात आलेला आहे।
वाढती महागाई आणि इंधनाची कमतरता पाहता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मोठा निर्णय घेतलाय। पाकिस्तानातील सरकारी वाहनांना मिळणाऱ्या इंधनात 50% कपात करण्यात आली आहे। सरकारी अधिकाऱ्यांना इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यावरती बंदी घालण्यात आली आहे। तसंच सरकारी अधिकाऱ्यांचा 2 दिवसांचा पगार कापण्यात आलाय। सरकारमधील मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपतींसह सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनावश्यक विदेश दौरे करता येणार नाहीत। इंधन वाचवण्यासाठी ऑनलाईन मीटिंगला महत्त्व देण्याचे आदेश देण्यात आलेत। तसंच 50% सरकारी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सगळ्या सरकारी शाळांना 2 आठवड्यांची सुट्टीही देण्यात आलेली आहे। तर इराणकडून इस्रायलवरती अजूनही हल्ले सुरू आहेत। इराणनं इस्रायलवरती पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला केल्याची माहिती मिळतेय। एकीकडे काही अटी इराणनं ठेवलेल्या आहेत आणि आम्ही युद्ध थांबवायला तयार आहोत अशी तयारी देखील दर्शवली आहे। पण आधी आमच्यावरचे हल्ले थांबवा अशी इराणनं मागणी केलेली असतानाच आता इराणनं इस्रायलवरती पुन्हा एकदा क्षेपणास्त्र हल्ला केलेला आहे। त्यामुळे इराणकडून इस्रायलवरती हल्ले सुरू आहेत। त्यामुळे युद्धासंदर्भात इराणची भूमिका नेमकी काय आहे या संदर्भात संभ्रमाची परिस्थिती निर्माण होतीये। आणि इराणनं बहरीनमध्ये तेल रिफायनरीवर देखील हल्ला केलाय। हल्ल्यानंतर तेल रिफायनरीमध्ये मोठी आग लागली। हल्ल्यानंतर तेल रिफायनरीचं मोठं नुकसान देखील झालेलं आहे। या सगळ्या युद्धाच्या केंद्रस्थानी आता तेलाचा मुद्दा, कच्च्या तेलाचा मुद्दा येताना दिसतोय। इराणवरच्या काही तेल विहिरींवरती हल्ला करण्यात आला होता अमेरिका इस्रायलकडून। तर आखाती देशामधल्या ऑइल कंपन्या असतील, रिफायनरीज असतील, त्या सगळ्याला इराणकडून लक्ष्य केलं जातंय। त्यामुळे आगीचे आगडोंब उसळताना आपल्याला दिसतायत। इराणनं कुवेतवर भयंकर हल्ला केलाय। कुवेतमधील अमेरिकन ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलंय। इराणनं कुवेतमधील हायब्रिड ड्रोन्सद्वारे हल्ला केलेला आहे। कुवेतच्या अल अदिरी हवाई तळावरती अमेरिकन सैनिक होते। त्याची माहिती मिळाल्यावर इराणनं हायब्रिड ड्रोन्सचा मारा केला आणि त्यामध्ये खूप नुकसान झालंय। इराणचे सर्वोच्च नेते खामेनींच्या समर्थनार्थ इराकची राजधानी बगदादमध्ये रॅली काढण्यात आली। इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनींच्या समर्थनार्थ इथे घोषणाबाजीही करण्यात आली। आखाती देशातल्या युद्धामुळे इंधन आणि गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवतोय। घरगुती गॅस वापराला सरकारचं प्राधान्य असल्याचं पेट्रोलियम मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलंय। रुग्णालय, शिक्षण संस्था, हॉटेल आणि कंपन्यांनाही प्राधान्यानं गॅस पुरवठा अशी विनंती करण्यात आलेली आहे। त्या विनंतीवर विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे। तसंच साठेबाजी रोखण्यासाठी 25 दिवसांचं इंटरबुकिंग कालावधी सुरू केलेला आहे। तर देशामध्ये एलपीजी गॅसचं संकट निर्माण झाल्यानंतर भारतात हा गॅस कुठून येतो ते आपण पाहूया। यूएई मधून 26% गॅस आयात केला जातो। कतारमधून 22%, सौदी अरेबियातून 19% आणि अन्य देशातून 33% गॅसची आयात होते। होर्मुझच्या सामुद्रधुनीतून 85% आयात केली जाते। तो आयातीचा मार्ग आहे। सध्या विदर्भ साहित्य संघाच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आलाय। मात्र या निवडणुकीत टपाली मतपत्रिका चोरून परस्पर मतदान उरकल्याचा धक्कादायक आणि गंभीर प्रकार गडचिरोलीच्या आरमोरीमध्ये समोर आलाय।
15 मार्च रोजी विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे। मतदारांना टपाली मतदान पत्रिका पाठवून सीलबंद लिफाफ्यामध्ये मतदान प्रक्रिया घेतली जाते। मात्र गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मतदारांना टपाली मतपत्रिका मिळाल्याच नाहीत। त्यांनी टपाल कार्यालयात चौकशी केली असता पोस्ट मास्तर यांना हाताशी घेऊन त्यांच्या नावाच्या मतपत्रिका दुसऱ्याच व्यक्तीनं परस्पर उचललेल्या आहेत। दरम्यान एका विचारसरणीचे लोक एका विशिष्ट विचारसरणीच्या व्यक्तीला निवडून आणण्यासाठी मतपत्रिका चोरून बोगस मतदान करतायत असा आरोप विदर्भ साहित्य संघाचे मतदार डॉक्टर महेश कोपुलवार यांनी केलेला आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मंगेश भांडेकर यांनी। माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत विदर्भ साहित्य संघाचे मतदार आरमोरीचे डॉक्टर महेश कोपुलवार साहेब, काय सांगाल? आपणास टपाली मतपत्रिका मिळाली का? नाही मिळाली तर आपण चौकशी काय केली आणि या चौकशीत काय समोर आले? मी विदर्भ साहित्य संघाचा मेंबर आहे आणि तिथून स्पीच पोस्टने 17 फरवरीला मतपत्रिका पाठवल्या गेल्या, पण माझ्यासकट आरमोरी शहरातल्या जवळपास एक 8-10 लोकांना पत्रिकाच मिळाल्या नाही। त्या संदर्भात आम्ही तक्रार केली, परंतु आज वास्तव लक्षात आलं की त्या मतपत्रिका आरमोरीच्या पोस्ट ऑफिसमध्ये नाहीत आणि विदर्भ साहित्य संघाच्या ऑफिसमध्ये सुद्धा नाहीत। तर त्या मतपत्रिका गुणवंत दहीकर नावाच्या एका कर्मचाऱ्यानं कोऑपरेटिव्ह बँकेच्या त्यांनी त्या मतपत्रिका हस्तगत केल्याचा पुरावा पोस्ट ऑफिसने दाखवला। याचा अर्थ मतपत्रिका चोरल्या गेल्या आणि चुकीच्या पद्धतीने मतदान होणार आहे हे स्पष्ट आहे आणि म्हणून विदर्भ साहित्य संघाच्या निवडणूक अधिकाऱ्याला आमचं विनंती आहे की तुम्ही त्वरित आमच्या मतपत्रिका आम्हाला परत करा, अन्यथा गंभीर परिणामाला समोर जावं लागेल। मंगेश भांडेकर, एबीपी माझा, गडचिरोली। भंडारा जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात हजारो शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला। त्यात पवनी तालुक्यातील 31,290 शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून 15,41,68,290 रुपयांचा मदत निधी जानेवारी महिन्यातच सरकारकडून पवनी तहसील कार्यालयाला प्राप्त झाला। मात्र प्रशासकीय दिरंगाई आणि तांत्रिक अडचणींमुळे 2 महिने उलटूनही हा निधी शेतकऱ्यांच्या पदरात पडलेला नाही। प्रशासनानं आतापर्यंत केवळ 870 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वळते केले असून तांत्रिक अडचणींमुळे अजूनही हजारो शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत। केवळ तांत्रिक अडचणींमुळे पवनी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनपर्यंत अतिवृष्टीचे पैसे पोहोचू शकले नसल्याची गंभीर कबुली प्रशासनानं दिली आहे। ऐन गरजेच्या वेळी मदत मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये संताप आहे। मार्च एंडिंग येत आहे, करिता कर्जाच्या भरणा सुद्धा आहे। ही मदत म्हणून कर्ज भरण्यात सुद्धा त्यांना कामात आली असती। अशा वेळेस तहसीलदार साहेबांसोबत संपर्क केला असता तहसीलदार साहेबांनी या गोष्टीला मान्यता देत आपण येत्या 8 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पूर परिस्थितीची किंवा पूरपीडित निधी त्यांच्या खात्यावर जाईल असे आश्वासन दिले। आपल्या तालुक्यामध्ये 1,290 शेतकऱ्यांकरता 15,41,68,290 इतकी रक्कम प्राप्त झाली होती। त्याच्यापैकी 870 शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आलेली आहे। उर्वरित रक्कम या 1 आठवड्यामध्ये आम्ही सगळ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत। त्याच्याकरता आम्हाला अतिरिक्त जर मनुष्यबळ लावावं लागतं, आम्ही अतिरिक्त मनुष्यबळ आणि दुसऱ्या दिवशी काम करून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम जमा करतो। आणि यानंतर धक्कादायक बातमी नागपूरमधून आहे। म्हशीच्या हल्ल्यामध्ये एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपुरातल्या महाल परिसरात घडली आहे। म्हशीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मण कुंभारे या 80 वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। कुत्र्यानं चावा घेतल्यानं ही म्हैस आक्रमक झाली होती। याच म्हशीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक, दसरा रोड या भागातही अनेकांना जखमी केलंय। रस्त्यावर मोकाट सैरावैरा धावणाऱ्या म्हशीमुळे परिसरातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती। यानंतर स्थानिक नगरसेवक सचिन नाईक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आक्रमक झालेल्या म्हशीला बेसण घातली। याआधीही नागपुरात वळून वंदना देवीकर या ज्येष्ठ महिलेसह अनेकांना गंभीर जखमी केलं। या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या वंदना देवीकर अजूनही अंथरुणाला खिळून आहेत। शिर्डीच्या साई मंदिरालगत असणारी अनेक घरं आणि व्यावसायिक दुकानं यांचं अतिक्रमण स्थानिकांनी स्वतःहून काढून घेण्यास सुरुवात केली आहे। लक्ष्मीनगर भागातील अतिक्रमणांचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित होता। पालिका प्रशासनानं ही अतिक्रमणं काढण्यासाठी 10 मार्चपर्यंतची मुदत दिलेली होती। त्यामुळे स्थानिकांनी ही अतिक्रमणं स्वतःहून जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली आहे। एरवी गजबजलेला असणारा लक्ष्मीनगर परिसर त्यामुळे ओसाड पडल्याचं चित्र आहे। आगामी कुंभमेळा आणि वाढणारी भक्तांची गर्दी लक्षात घेता प्रशासन तयारी करताना दिसतंय। प्रशासनाशी कोणताही संघर्ष न करता नागरिक स्वतःहून अतिक्रमणं खाली करत असले तरी या नागरिकांचं पुनर्वसन कधी होणार याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय।
मुंबईच्या गोराई येथील पहिलं मॅनग्रोव्ह उद्यान नागरिकांसाठी खुलं करा अशी मागणी आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. पहिल्या मॅनग्रोव्ह उद्यानाचं काम पूर्ण होऊनही ते अद्याप जनतेसाठी खुलं का करण्यात आलं नाही असा सवाल त्यांनी पत्राद्वारे विचारलाय. सदर उद्यान तातडीनं खुलं करून नागरिकांना निसर्गाच्या जवळ जाण्याची संधी द्यावी अशी मागणी त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना पत्राद्वारे केलेली आहे. नीट परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आता 11 मार्चपर्यंत अर्ज भरता येतील. या निर्णयामुळे तांत्रिक अडचणी किंवा इतर कारणांमुळे अर्ज भरू न शकलेल्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. एमबीबीएस, बीडीएस सह विविध वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांसाठी नीट ही प्रवेश परीक्षा महत्त्वपूर्ण असते. या परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत संपुष्टात आली होती. महाराष्ट्रात कुस्ती खेळात पूर्वी होणारी एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा आता वेगवेगळ्या संघटनांकडून 4 महाराष्ट्र केसरी स्पर्धा होऊ लागल्यानं या स्पर्धेसंदर्भात निर्णय भूमिका घेण्यासाठी राज्यातील 40 महाराष्ट्र केसरी पैलवान, 10 ते 12 हिंद केसरी पैलवान यांच्यासह 2000 पैलवान उद्या कराडला ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी येणार असल्याची माहिती डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी दिली. या ठिकाणी महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबत पत्रकार परिषद होणार असून राज्यातील पैलवान काय भूमिका घेणार याकडे राज्यातल्या कुस्तीप्रेमींचं लक्ष असणार आहे. 11 तारखेला सकाळी 11 वाजता या ठिकाणी जवळजवळ राज्यातील 30 ते 35 महाराष्ट्र केसरी विजेते पैलवान व 10 ते 12 हिंद केसरी या ठिकाणी येणार आहोत आणि पत्रकार परिषद घेऊन ह्या महाराष्ट्र केसरी 4 महाराष्ट्र केसरी जे होत आहेत आज राज्यामध्ये त्यावर काय तोडगा काढता येईल यासाठी आम्ही 11 तारखेला सकाळी 11 वाजता इथे पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला दिवस लोकसभा आणि राज्यसभेत इस्रायल आणि इराण युद्धामुळे गाजला. त्यानंतर आता काँग्रेससह विरोधी पक्षांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या अविश्वास ठरावावरती आज चर्चा होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपनं आपल्या सदस्यांसाठी व्हीप जारी केलाय. दरम्यान नियमानुसार सभापतींना पदावरून हटवण्यासंबंधीचा प्रस्ताव लोकसभेत साधारण बहुमतानं पारित केला जातो. विद्यमान लोकसभेत एनडीएला सुमारे 290हून अधिक सदस्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे बिर्ला यांच्याविरुद्धचा हा प्रस्ताव मंजूर होणं कठीण आहे.